आज लाईव्ह येण्याचं कारण काय? थांबा जरा सेट करते. जागतिक महिला दिवस. हा, जागतिक महिला दिवस अजून पण वाटतं लाईव्ह आलेलं नाहीये. तर आपण एक काम करूया, नाही तर आज आपण काय करणार आहोत, प्रश्नांची उत्तरं आणि एक शॉर्टकट अशी रेसिपी ज्याच्यामध्ये जास्त असं थांब मी सांगतोय. भरपूर मारूच्यात गप्पे. जागतिक महिला दिवशी भरपूर मारूच्यात गप्पे. थांबा, चुकला पण नाही आज मी एवजलेलं आहे आधीच आणि नंतर विसरलंय. हा बघा, हा छोटीशी रेसिपी, भरपूर सारे गप्पे. महिला दिनांच्या छोटीशी रेसिपी, भरपूर साऱ्या गप्पा. महिला दिनांच्या तुम्हा सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा. गप्पा आणि शुभेच्छा. आजचा गाणं जोडला. भगिनी कशाला, सगळ्या छोट्या आई आजी आणि भरपूर साऱ्या मला ज्या मिळतात, व्ह्यूअर्स असो, माझ्या सबस्क्रायबर असो, इतका आनंद होतो ना. तर म्हटलं आज महिला दिनाची त्यांच्याकडनं त्यांच्या भरपूर सारे धन्यवाद किंवा आभार भरपूर असे की का तुम्ही जे मला साथ देता ती मला खूप आवडते. मला असं नाही, आम्हाला म्हणजे तुम्ही बोलता ना की बाबा तुझं बोलणंच खूप आवडतं, तू खूपच म्हणजे तुझ्या कुटुंबासोबत तू जे करते ते छान वाटतं. काय नाही, ते आज सकाळी माझ्या मुलाच्या आईने फोन केला, म्हणजे मैत्रिणीच्या आईने. तिने सांगितलं की तुमचं मी आत्ताच बघितलं, लग्नात कुठे गेलेलात काय माहिती नाही, पण तो व्हिडिओ मला खूप आवडला आणि ती तिची कोणतरी लागत होती. हा एक योगायोग झाला. ती म्हणते मी त्यांना सांगायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की मी बघ अशी आली आहे युट्यूबवर लाव. तर मीच सांगणार होती की ती माझ्या मुलीच्या शाळेतल्या मुलाची आई आहे म्हणून, स्नेहा परब. कशी कुठे ओळख, म्हणजे कशी मी पोचली आहे त्याबद्दल, तुम्ही पोचवल्याबद्दल खूप आभार. हा, आणि मी थोडी मागे असते कारण आता बघा मी लाईव्ह वर आहे, तरी पण इथे काय अपडेट करायचे, काय चाललं आहे, काय कमेंट असतात ह्या वाचत बितत असते. आणि काय म्हणतात ते बॅकग्राऊंड मध्ये जरा जास्त माझं लक्ष असतं. त्याच्यामुळे आता पण मी हातात मोबाईल घेऊन तेच बघते. सगळेजण लाईव्ह आले, त्यांच्याबद्दल धन्यवाद. तर आता शुभेच्छा दे गो. हा शुभेच्छा, शुभेच्छा दे. हा, तुमका सगळ्यांना महिला दिनाच्या, वुमेन्स डेच्या खूप 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 भरभरून शुभेच्छा. आणि आज आम्ही दोघी कशा नटलोय ते पण सांगा. आणि तुम्ही सुद्धा खूप साऱ्या मध्ये मराठी येता, मालवणी येतं, पण आम्ही मालवणी आजचा दिवस आपला काय तरी सकाळी ढवळायचा आणि आधी समोर यायचा. बघा स्नेहा आणि सरोज, आजचा पूर्ण दिवस रात्री 12 वाजेपर्यंत आपलोच. आणि महिला दिनाविषयी तुम्ही जर काही नटला असाल, म्हणजे काही विशेष गोष्टी असतील, कारण माझी एक मैत्रीण आहे, ती BMC मध्ये कामाला आहे मुंबईमध्ये. तर तिच्या इथे आज महिला विशेषसाठी क्रिकेटची स्पर्धा महिला दिनानिमित्त आयोजित केली. तर अशी बाकी कोणाकोणाकडे काय 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 आयोजित करण्यात आले ते खाली कमेंट करून सांगा. आणि आम्ही म्हटलं आज महिला विशेष दिन आहे ना, म्हणजे जागतिक महिला दिन आहे, तर म्हटलं ह्याच दिवशी तुमच्या समोर येऊन गप्पे मारूया. आणि बहुतेक जणांना काय वाटतं माहितीये की आमच्या दोघींमध्ये जावामध्ये भांडण झालंय. तसा नाही. ह्या किचन बदलला होता ना, तेव्हा काय झाला, थय थोडे रेसिपी करत होतो की त्यात तुमचं आमचं कनेक्ट तुटू नये म्हणून संपर्क, ती रेसिपी थय होत होते. तर थय काय झाला, थोडी लाईट वगैरे व्यवस्थित होऊ लागली. मग होय कसा झाला, ह्या तर आम्ही लावलं नाही स्टाईल, ही बरी दिसता बघू, पण त्यांनी काय होता, प्रकाश कमी पडूक लागला. त्यामुळे काय झालं, आणि भार्गव पण छोटो आता जरा मोठं होऊ लागलं, जास्त कळूक लागला. त्या काय आता रेसिपी मध्ये यायचा असता आणि एकान मग तो कॅमेरा पकडणार की भार्गवाक पकडणार असा होता. त्यामुळे काय झाला, ती रेसिपी थोडी थय होता. मी आपल्या हाताबरोबर जी भाजी करते ती म्हणते येवा हय करा, होता तर करूया. ह्या भांडा ही कारण नाही. आणि घर तिथे खटलो असतं, वाय जरा या चुकला तर त्यात काय विसरायचं आणि पुढे चालायचा. बाईच बाईला समजून घेतली पाहिजे. आणि मी तो थोरली जाव आहे, मग समजून घेणार नाही काय माझ्या छोट्या व्हिडिओ होतो ज्याच्यामध्ये 2 जावांचा मस्त पाहिलेलं आहे. मी मोठी तर मी बोलणार, असं काय नाही. आता ता काम करताना तर मी बोलूचं काम करते, काय तो घसं माझंच दुकान दे. सगळ्यांची कमेंट वाचते. तरी 27 जण आहात ज्यांनी ललिता पाटील, म्हणजे ललिता असं म्हणजे मालवणीत असंच म्हणताय. धन्यवाद. त्याच्यानंतर एक आपले दादा पण आहेत, प्रसाद आसरेकर. त्याच्यानंतर प्रगती परब मला वाटतं आपल्या गावची आहे. सुप्रिया तरकर आहे.
त्याच्यानंतर हा तुम्ही मालवणी असंच का? हो, प्रसाद दादा विचारत आहे. तुम्ही दोघींना पण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच Thank you दादा. हा, प्रज्ञा लिहिते छान दिसताय. अंश आता मुलगा आहे मुलगी आहे माहित नाही, पण हॅपी वुमेन्स डे तुम्हाला पण सगळ्यांना, हॅपी वुमेन्स डे. आणि काय म्हणतात ते, जसं मी सांगितलं ना, तुमच्याकडे काय आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9766549535. ह्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता, कॉल वगैरे करू नका, कारण कधी कधी काय होतं उचलायला जमत नाही. आणि अननोन कॉल तुम्हालाही माहितीये की आताच्या जगात काय चाललेलं आहे, थोडे फ्रॉड, त्यामुळे आम्ही ते अननोन कॉल उचलत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मेसेज करा, ते वाचल्यावर मग म्हणा आम्ही कॉल करतो, तर आम्ही कॉल उचलू. मी ताई मालवणचं असं आहे ताई. हो, धन्यवाद धन्यवाद दादांनू. आम्ही कणकवलीचे असू. होय. त्याच्यानंतर असं मध्ये मध्ये बघतंय आणि खाली वाचतंय काय काय कमेंट आहेत, असे समोर दिसतात, पण काय माहिती सध्या डोळ्यांची दृष्टी आता माझा 40 नंतर सगळं कसा ह्या चालला, दुखत चालला. आता डोळ्यांपासून सुरुवात झाली, केसांपासूनच झाली. पिकत नाही, वेळेला गळत चालले होत. ते तर आता काय कॅल्शियम कमी, केसा गळत्यांचे कारण 40 ते हसाच पिकतात तर पिकतातच, पण काय ड्रेस घेतो, झोप कमी, ह्यानी पण होता. आता आपण महिलांना, पण आपल्याकडे आपण लक्ष देऊ खोयो. आजच्या दिवशी नटू जाणं आणि महिला दिन साजरा करूच ना, तर व्यवस्थित राहा खोया. या बघा, गेली तर गेली, जाऊ देत, परत येतं ती बघा, बारीक बारीक येतं. त्यांना काय झालं माहितीये का, आता बोलून बोलून घसो साफ सुकलो, तर आज मी घसो सुकलो ना, तर आज मी घेऊन येलाय काय एकदम छोटी, तर मगाशी सांगितलंय ना, छोटीशी रेसिपी, भरपूर सारे गप्पे. तुम्ही आमचा आवाज व्यवस्थित ऐका येता की नाही ते खाली कमेंट करून सांगा, नाही तर मी माईक घेऊन येते. आवाज लगेच कमेंट करा, आवाज येत असत तर. म्हणजे व्यवस्थित येत असत तर ठीक आहे, नाही तर माईक लावू गोया. अँड रेडी माय कमेंट, ओके, रीड माय कमेंट्स प्लीज, टेक माय नेम. ओके, की प्रिसिल्ला जॉन. आता मी बरोबर घेतलं नाव वगैरे माहिती नाही, पण माझ्या मते मला वाटतं बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद त्या ताईंना सुद्धा धन्यवाद. रिया घोरपडे ताई लिहितायत हॅपी वुमन्स डे. वैभवी नाईक लिहितायत देव बरा करो तुमचा, खराच तुमचा सगळ्यांचा बरा करो. सेम टू यू, सेम टू यू. अरे कणकवली, प्रसाद आचरेकर म्हणतात, अरे कणकवली म्हणजे माका मंदार शेट्टे माहिता. मंदार शेट्टे असा, आम्ही पण परब असाव थकडेचे, परबवाडीतले. तुम्ही विरारला कुठे राहता? आम्ही विरारला मनवेलपाड्याला राहतो. आता ईस्टला राहतो मनवेलपाड्याला. हो येतो आवाज, हो येतो. ओके, तसा आमचा खणखणीत आवाज आहे. होय होय, हाय ना, थय मी हाक मारलाय ना, समोरच मी राहतोय, थय ना हाक मारले तरी मी येतोय. छान दिसता असत तुम्ही दोघी पण. थँक्यू थँक्यू. तुम्ही काय म्हणतात, आशा करूया तुम्ही सगळे पण छान दिसतात. होय होय, आजचा दिवस तुम्ही पण नटा आणि महिला दिवस साजरा करा. खरंच आहे. आणि घरातून किती किती सपोर्ट केल्याने तावं सांगा. असं म्हणतात का माहिती, त्याच्यात काय एकच दिवस तर असता असं म्हणतात महिला दिन. अरे काय म्हणतात, वर्षाचे 365 दिवसापैकी एक दिवस तरी आपल्या नावाने दिलेलो असा ना, त्याच्यामध्ये आनंद, बाकी काय, बाकी तर रोज रोज. आणि सगळ्या बाबतीत तर असाच ना, महिलावर चढ कशात नाही. तर क्रिकेट म्हणतात ना, आम्ही क्रिकेटचं, तर माका तर खूप क्रिकेटची आवड आहे. माका जर तेव्हा लहानपणीचा असता ना ही महिला क्रिकेट, मी बाबांका मागेच लागलं असं, आणि माझ्या बाबांका पण खूप आवड होती की माका क्रिकेट मध्ये घाला. वैभवी ताई लिहितायत कोकणातला नाणं खणखणीत वाजतो. ते तर खरंच, मालवणी म्हणजे कोकणातली माणसं, त्यांचा आवाज भारीच असतो. मग काय, म्हणजे वरच्या घालूची असतात. गो खाय गेलास गो, बाय बाय, बाजूची समोरची बाग लागली, वरच्या समोर बाग आहे ना, तर समोरची लोक बघ लागली मी कोणा का करते म्हणून. वरच्या वाडीतली लोकांना तर खालच्या वाडीतल्या लोकांना हाक मारायची लागतं, तर काय करतात तिथे गावी वाडी शिळ देतात, उकार देतात, मग त्यांनी हुई करायचा. काय गावची मजा ती गावचीच मजा. पण आता आपण करतो काय, थंडगार असा उन्हाळ्यात पटकन गॅसचा न वापर करता पिऊस. आणि तसं संध्याकाळी आमची पार्टी पण आहे वुमन्स डेची. मग आज काय गॅस पेटवचो नाही, पण म्हटलं किचन तर पाहिजे ना. परब किचन तर कशामुळे, हा रेसिपीमुळे आणि परब किचनमुळे, तर या दोघांना सोडून कसं चालेल रेसिपी आणि परब किचन. चला आता करूया सुरुवात. प्रसाद आचरेकरांनी लिहिलंय, अरे मालवणी आवाज साता समुद्र पार जाता, त्याच्यात बियाची काय गरज. बियायचा पण नाही आणि लाजायचा पण नाही. मालवणी बोलू, मालवणी हा तर मालवणी बोलायचाच. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर खाली लिहा. आणि आमचे पण काय प्रश्न असतील तर आम्ही खाली तुमका विचारतो. कसे आहात? तर बरे आहोत, मस्त एकदम. थोडा मध्ये मध्ये काही तर वर खाली असतं तब्येत, पण तरी पण बरे आहोत. चला आता आपण सुरुवात करूया. चला. या पिऊचा मगा ना करता करता मी तुमका स्टोरी सांगते. यो कसो झालो, बोलता बोलता माझी नथ इली खाली
ही बघा ती कशी ती प्रेसवाली प्रेसवाली हा. तर तो पिऊचा कहाणी आहे. आता तुमका दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय. 1 वाटी दही घ्यायचा, 1 वाटी दूध घ्यायचा. आता दाखवते. हा हे बघा साहित्य दाखवा. हा 1 वाटी दही घेतलंय मी, श्रीखंड घेतलंय मी, आणि हे आपले काजू पिस्त्याचे काप घेतलंय. केशर टाकून दूध मी सकाळीच ठेवलेलं आहे, लाईव्ह रेसिपी येऊची आहे म्हणून. आणि ह्या दूध आता आपण ह्या श्रीखंड करून घेऊया. त्याच्यासाठी काय लागतं, आज गॅस नाही तर मिक्सरचा भांडा. काहीतरी वयाच ना म्हणून किचन मध्ये येऊकच वया. आता पहिला काय घ्यायचं माहितीये, जा वया ना तास श्रीखंड. तुम्ही कोणताही घेऊ शकता, कोणताही तुमच्याकडे, पण जास्त करून तुम्ही केशर घेतलास ना मग तुमका केशरचे काडे वरसून घालूक नको, आणि घातलास तरी सुशोभित दिसता. सगळा घेतय पुसान, टाकान मातायचा, खाऊन मातायचा, टाकान मातायचा नाही. आता ह्या घातलंय, त्याच्यानंतर घालते दही. हय दहीच्या शिवाय तुम्ही ताक सुद्धा वापरू शकतास, ताक सुद्धा चलता. याच्यात ड्रायफ्रूट होते म्हणून तर जरा पिवळो कलर येलो. आता त्याच वाटींना मी ह्याच्यामध्ये घालतोय दूध. आपला दूध तापवलेला, साई सकट घाला किंवा असाच पण घाला. तेवढीच वाटीभर, हो तेवढीच वाटीभर दूध. तुमच्याकडे गरम नाही होणार का, आमच्याकडे लय गरम होतं. होय म्हणूनच थंडगार पिऊच करतो ना, गरम होता म्हणून. नव्हतात काय म्हण एवढा गरम होता, आमच्याकडे तर भारी होता, तरी पण साडी नेसलंय. तर त्याच वाटीच्या मापान मी 2 वाटी दूध घेतलंय, आणि हा असा सगळा मी आता दुसऱ्या चमच्यान खाली घालतोय. आता ह्याच्यात घालूया थोडीशी साखर. पहिला ह्या एकदम थोडासा मीठ, गोडा मीठ वया. हो तसं श्रीखंड आहे म्हणजे साखर थोडी वही काय वही श्रीखंड साखर वही, कारण आपण दही घातलं ना. थोडासा वतलाय, थोडासा वरती ठेवलंय मी टाकू. आता ह्याच्यात साखर घालते मी, तुमका चवीनुसार किती वही तेवढी घाला, ती घालते, आणि मी ह्या वाटून घेते. झाला आपला. ह्याच्यापेक्षा शॉर्टकट रेसिपी मला वाटलेलं आम्ही ती 7 वर्षामध्ये एक शॉर्टकट रेसिपी टाकतोय, पण मला वाटतं ही पियुषचीच टाकू हवी होती. ह्याच्यापेक्षा शॉर्टकट रेसिपी दुसरी काय नाही, आणि लागतं पण चवीक भारी. तेव्हा गरमी नव्हती ना गो. हा गरमी नव्हती, आता तर बाबा खूप खूप म्हणजे गरमी. अरे तुम्ही गावात जायचा विचार करता की नाही, कारण सगळी जण म्हणतात जर गावात गेला तर गावात काय हालत असतली, म्हणजे मे महिन्याची. आता मिक्सरचा वाईस आवाज येतो लो, त्याच्यामुळे हा जरा काय म्हणतात ते, आमच्याकडे गरम होता. बघा आमच्याकडे छोटंसं किचन आहे, ह्याच्यामध्ये काय तुमका एकदा कधीतरी आमच्या किचन तर तुमका दाखवतो आम्ही की आमच्या किचनची ही सेटअप आहे ना. इथे फ्रीज ठेवलेलं आणि इसर ओटो, आणि त्या बाजूक एक छोटंसं ओटो दिलेलं, आणि आम्ही आता जसं वहिनीने सांगलं ना तसं आम्ही याची स्टाईल पूर्ण बदलून घेतलाय. पण मला ही स्टाईल अशी बरी वाटते, कॅमेरामध्ये कदाचित डार्क वाटत असत, पण अशी जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलात ना तर याचा लुक जो आलो आहे ना तो खरंच छान आहे, असा छान दिसता. पण काय आला, आमच्या रेसिपीत अंधार पडूक लागलो थोडं. मग ते लाईटीचं खय, आता एवढ्याशा किचन मध्ये खय खय लाईटी अरेंज करणार, तुमका तर दिसाक होई ना व्यवस्थित. जास्त लाईट झाले तरी या बघा, हे असं वाटून घेतलंय. हा आता काय करूया, झाला आता प्रेझेंटेशन. कोणाकोणाला होय ते पटकन या. होय होय. पियुष कोणाकोणाक आवडतात आधी हय कमेंट मध्ये लगेच सांगा. माका तर लय आवडतात. दादरला गेलो की ती पहिली पियुष थय मी पिऊनच येते. लस्सी पेक्षा पियुष, म्हणजे ही लस्सी पण नाही ताक पण नाही, हा काहीतरी मधला. आता एक अजून एक आलेत दादा सत्यजित गावडे ब्लॉग, मला वाटतं ते पण ब्लॉगिंग करतात. त्यांनी लिहिलंय ताई नमस्कार या जेवायला. काय चिकन मटन आहे की काय, पुढे कोंबडी आणि पायाचो इमोजी दिला. त्याच्यानंतर सना अन्सारी म्हणताय माशाअल्लाह तुम्ही दोघी पण फार छान दिसताय. थँक्यू तुम्हाला. रमदान महिन्याच्या, रमदानच म्हणतात ना, हा रमदान महिन्याच्या खूप खूप नाही रमदान, हा रमदान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून परब किचन करून. हो आहे गावरान बेत, पण आज काय आहे शनिवार आहे ना, आम्ही नाही खाल्लो नाही तर इलो असतो. शनिवार नाही. आणि तुम्ही राहतात काय ते कसं कळताला आमचा फार्म आहे ताई गावरानचा. ओके ओके कुठे आहे पण
कुठे आहे तुमचा फार्म? सांगा सांगा. हा, आम्ही आता येतो. मी सर्व करू की तू बोलतो? नाही सर्व करता करता बोला. त्या सांगते काय मी या पियूची कहाणी बघा माका कोणी कोणी सांगितलं आणि ती मी तुमका सांगते. ते अमरावतीला आहे, जाणार आहात का? काय बाय तरी जाऊया, जाऊया जाऊया. जाऊया. होय होय. आणि भेटूचा असा तर मी सांगितलं ना कसं पण दुनिया गोला कसं पण माणूस भेटता. आम्ही इच्छा आपली विरार. होई भेटूचा हा. तसं विरार नाव ऐकल्यावर लोकांना वाटतं विरार. बाई. नशीब नाला चोपराला बोलली. हे बाय माझे असा बोलू भया. लोकांचं रिॲक्शन असं असतं. कोणाक पण झालं ना आम्ही रवाक काय विरार, तो तर विरार एवढ्या लांब कसा येतो. लोकांना विरार म्हटलं की काय आठवतं माहितीये? ट्रेनची गर्दी आणि ती लोकांची धावपळ आणि काय म्हणतात ट्रेनचं धक्काबुक्की एवढंच आठवतं. पण असं काय नाही हा. विरारला शांत असं म्हणजे विकेंडला तुमका येऊन रवाचा असाल. इथे समुद्र किनारे आहात, आई जीवदानी माता आहे, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या सगळे गोष्टी- नवदेवे होत हा, होय. नवदेवे आहेत. त्याच्यानंतर तुमका फिरूचा आहात तर जवळ अर्नाळा किनारा समुद्र किनारा आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हा, त्याच्यामुळे तुम्हाला आमका पण घेऊन जावा तुमच्या आणि आम्ही तर आहोत करूया. आणि आम्ही तर आहोतच ना विरारला. त्याच्यामुळे तुमच्याकडे कोण नाही असं म्हणायचं नाही विरारला, आम्ही असो. आमका आवडता, भरपूर आवडता. पण काय होता माहितीये, आमच्याकडे कोण कापूक नाही. म्हणजे ते गावरान कोंबडाचं म्हणतात ना गाणं ना, गावरान कोंबडा लागते मारी असं मागच्या वेळेस केलेलं ना तो त्याच्या वडिलांनी कापल्याने होता. पण आता वयानुसार त्यांना पण जमणार नाही, डोळ्यान दिसणार नाही. डोळ्याचे प्रॉब्लेम वयानुसार भरपूर होतात. वेदांतिका माने लिहिताय हाय ताई, हाय हाय हाय. तुम्ही कुठे राहता म्हणजे तुमची पण थोडी थोडी माहिती द्या आणि काय प्रश्न असतील तर खाली विचारा. फक्त कुठे राहता हाच एक प्रश्न असतो. तर आम्ही विरारला राहतो. आता पियूचा म्हणणं झाला ना तर आचार्यान जेवण केलेलं आहे. कोण नाही. श्रीखंड आणि पुरी. श्रीकांतचं नाव इला श्रीखंड आणि पुरी. तर श्रीखंड उरलेला ना तर त्या पातेला त्यांना काय केल्यान त्यात जरासं पाणी घातल्यान म्हणजे पूर्ण भांडा आपण कसा घेतो मिक्सरचा भांडा पुसून तसा त्या आचार्यान पूर्ण पाणी घातल्यान आणि त्या पुसून घेतल्यान एका ग्लासात वतून ठेवल्यान. थोड्या वेळानं तो इलो म्हटलं मी पिऊन बघतोय तर त्याका ता आवडला म्हणून त्याचं नाव झालं पियुष. काय तर ह्या श्रीखंडापासून केलेलं पाणी वापरल्या नव्हता आणि आपण ह्याच्या जागी दूध ताक आणि दही असा वापरला. ती काय कापूक कोण नाही म्हणजे हो गावरान कोंबडा कापूक कोण नाही. कारण त्याची मजा जी असताना ती कापूनच बारीक सेलिब्रेट उद्या संडे असा. तसं माझा वाढदिवस पण येतात त्याच्यामुळे. पण झाला लफडा काय माहितीये नेमकं येता मंगळवारी. त्याच्यामुळे मी सांगा शकते बाबा त्या का व्हेज खाऊचा त्यांनी येवा. तसा थोडा मी नॉनव्हेज कमी केलंय. ऍक्च्युली वी आर फ्रॉम गोवा. ओ वी स्पीक कोकणी. हा, कोकणी भाषा पण मला खूप आवडते. बघा असा ह्या थोड्या वेळांना काय होताला माहितीये एकदम घट्ट होताला. वा, बघूनच अशी इच्छा झाली पिऊची. हा बघा ह्या मोठा खोकला असा आम्ही उष्टा नाही करतो पण वाटून खातलो. तुम्ही पण येवा वायच राहुला. या नाही तर आम्ही एकटा पिला तर पोरा पण आत ना मागे. आता ती बोलताना मम्मीने रेसिपी केली आणि आम्हाला नाही दिली. आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट घालायचे. हे बघा गमतात काय? हो दिसतात ना. बघा आणि नंतर त्या केशरचे काढे आहेत ना ते घालायचे. आता कुणाकुणाची इच्छा झाली असेल. मी म्हटलं बरोबर आहे ना, वुमेन्स डे म्हणजे गोड दिवस ना महिलांसाठीचा. तर म्हटलं गोडच रेसिपी झाली पाहिजे. नाही तर बाकीच्या गरम होता त्याच्यावर सोल्युशन ना गॅस नको पेटू. बघा तशी मी म्हटलं कोकणातली फेमस रेसिपी सोलकढी. हो सोलकढी पण काही गॅस लागत नाही तरी पण खोबरा बिबरा कातून ठेवू कोया आधी असा. हे बघा हे केशरचे काढे घालून घेतले. काय मस्त गमता. खूप छान झाला की नाही जेवा चला चॉस. आमचं हेच सेलिब्रेशन. हा पण मस्त वाटतं. काय गेले अरे रे चुकून काहीतरी टेक्निकल सना अन्सारी म्हणतात. आणि बरं झालं तुम्ही पियुष रेसिपी दाखवल्याबद्दल. अरे हा रमजान महिना चालू आहे मग गरम पण फार होतंय. मग रोजा खोलताना आज सरबत. हो हे पण पिऊ शकता. आणि आपल्या इच्छा झाली आता गरमीतून कसा दूध ताक दही ह्या तर वया त्याच्यासोबत हे पियुष. आणि तुम्ही कोणी कोणी दादरला पियालाच ना ता माका सांगा कारण माझी ती चव आहे ना खूप आहे. त्यापासून माका ती पियुषची रेसिपी करूची या. मग मी 2-3 दिवस ना वाट बघत होते की कसं निर्माण झालं असं. चव तर श्रीखंडासारखी आहे. मग कसा मग माका कोणीतरी स्टोरी सांगितली ना तर त्यांचं नाव नाही मी सांगत आहे. मग ती स्टोरी मी ऐकली आणि म्हटलं अच्छा असं याचा जन्म झालो.
म्हणजे स्त्री जन्मत असो तसं म्हणतात ना, प्रत्येकाचा जन्म होता. स्त्री ही जन्मात पण देता आणि जन्म पण देतात. प्रत्येक रेसिपी. त्या दिवशी मी एक काय म्हणतात ते वाचलंय काहीतरी पुरणपोळी बद्दल. आता होळी येता ना 13 तारखेत, तर आमची पुरणपोळीची रेसिपी थोडी उशिरा येतली पण येतली एवढी नक्की. तर त्याच्यामध्ये असं होतं की काय काय जण काय करतात, नुसती मैद्याची करतात, काय काय जण गव्हाच्या करतात, काय काय जण दोन्ही मिक्स करतात, काय काय जण पुरण कसा बनवतात, अगोदर डाळ भिजत घालून बनवतात, काय काय जण टोपात बनवतात, त्याच्यात पण असतं मुगाची पण बनवतात, चण्याची डाळीची पण बनवतात. आणि आता ह्या म्हणाला ना मैदो गहू, आणि त्याच्यानंतर तिसरी म्हणजे रव्याची पण बनवतात. अशा ती रव्याची रेसिपी बाई आहे ना, तर आता खाली सांगा, म्हणजे आम्ही काय दिवाळी होळी करतलो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुमका दाखवतलो. ओके प्लीज, यांनी प्रिसिला जॉनने लिहिलं प्लीज गो टू सम हॉटेल्स अँड शो अस मालवणी थालीज. नक्की कधीतरी आम्ही तर जास्त जात नाही खायला बाहेर, पण तरी पण कारण घरातच एवढा चमचमीत बनवतो ना, परत किचन असल्यामुळे काय ना काय रेसिपी होतातच आणि काय ना काय मस्त बेत असतो, म्हणून बाहेर जाणं होत नाही. पण जर गेलो सुट्टीत आता पडल्या तर जाऊ, कारण मुलांच्या शाळा वगैरे आहेत त्यामुळे पण मिळत नाही आम्हाला वेळ. पण मिळाला वेळ आणि आलाच तसा योग्य तर नक्की जाऊ. हा, आणि मग तुम्हाला आम्ही दाखवू फिश टाय, कारण कोकणी माणूस म्हटलं, मालवणी माणूस म्हटलं की त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काय येतं सांगा, फिश, मासे. आज लय फिश फिश करतास, मटण करतास, उद्यापर्यंत तुझी लाळ सगळी गळून जायतो चवर जे 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 बघतात तर त्यांना सगळ्यांना वाटलं असतं संध्याकाळी हॉटेलात जाऊया, नाही तर काहीतरी जाऊया 12च्या नंतर येत असतील ना तुमचे अहो, तर नक्की जावा आणि खाऊन घेवा. प्रसाद आजरेकर सर लिहिता, अरे माफी कशाला मागता, ठीक आहे ना, तुम्हाला वाटलं मेसेज डिलीट करावा केला, इट्स ओके. मी मालवण मध्येच राहतो. आता तुम्ही मालवण मध्ये राहता, ओके. मग चला, मालवणचं हॉटेल तुमचं असेल ना, त्याच्यातच आम्ही येतो आणि कधीतरी तुमच्याच हॉटेल मधली म्हणजे फार्म हाऊस मधली फिश थाळी किंवा तुमचं गावरान चिकन मटन जे काय असेल ना. माझा काय प्रॉब्लेम आहे, मी जाते हॉटेलमध्ये, गावी येते जाते जातो, पण ही पण एक थकते, हिचाही प्रॉब्लेम आहे तो सांगायला काय. आणि माझा आहे ना, मला प्रवास ना त्या गाडी त्याच्यात नाही जमत, मला तो ट्रेन मध्येच जमतो. ट्रेन मध्ये कुठला स्टॉप नाही की बाबा बस कशी उतरवते या हॉटेलमध्ये जावा त्या हॉटेलमध्ये. एकदा मी संगमेश्वरला उतरली होती, त्या हॉटेलमध्ये गेली होती, तिथले मोदक खूप प्रसिद्ध आहेत, तुम्हाला काही जणांना माहिती पण असतील. पण त्या हॉटेलमध्ये येईपर्यंत माझा पूर्ण उपास चालू झालेला, म्हणजे तुम्ही समजून जावा नक्की काय झालेलं माझ्यासोबत ते. आता त्यांनी दिलंय की तुम्ही गावचा एक ब्लॉग करा. आम्ही जर वेकेशनला गेलो तर आमच्या गावी ऍक्च्युली जायचं कारण पण तसंच आहे की दर 3 वर्षांनी गोंधळ येतात. हा, आणि ह्या वर्षी आमची वर्सल असा, आमच्या खालच्या परबवाडीच्या यांची वर्सल असा, तशी वर्सल पाडव्यानंतर संपतात ती. पण बघूया आता वर्सल हा म्हटल्यावर जरा मान घ्यायचो ना, की त्या नाही घ्यायचं. सगळ्यांना माहितीये, ज्यांनी कोकणात राहतात त्यांना माहिती वर्सल म्हणजे काय असतात ती. हा, ती इली काय मग जो मराठी माणूस, मुंबईत राहणारो मराठी माणूस, कोकणी माणूस, आणि खूप मजा येतात. म्हणजे तो गोंधळ असतात, ते दिवटीत तेल घालायचा, प्रत्येक गावी तो आपलं मालवणी लोकांचा सणच हो, तो दही कालो आणि तो एक गोंधळ असा असता. मग वर्षा लिहिली की आपल्या त्या, आणि यंदा आता बघू सुट्टीत आणि तिकिटीचा कसा मेल जमतात. वेटिंग मे महिना म्हटलं छान. आता जाऊचा मग तर वेटिंग आसान दे, वेटिंग लागत नंबर. दीपिका जावकर ताई तर तुम्ही घरीच बनवून दाखवा थाळी, आमका आवडतली नक्की. आता काहीतरी कोणतरी इलं वाटतं, तर मी 2 मिनिटात जाऊन येते फक्त. तर आणखीन काय असतात तर सांगा तुम्ही, काय काय इच्छा असतात, काय वया असतात, काय अजून बोलूचा असतात. आता छोटीशी ही पियूची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा, आणि पियालात का नाही ता सुद्धा सांगा, आणि त्याची चव कोणाकोणाक आवडता ती सुद्धा बोला माझ्या बरोबर. आता लाईव्ह फक्त बोलाच. बघा, आज आम्ही मगाशी मी माईकचा विषय काढला ना, कसं ते पार्सल आलं तुमच्या महिला दिनाविषयी माईक येईल, अनबॉक्सिंग करूया, बघूया माईक काय. चला, माईक येतात, माईक भरपूर लागतात रेसिपी करूचा असतात, बाकीची पण यंत्रणा. शिवाय आमचे पण जे व्हिडिओ जे एडिट करतात ते म्हणतात माझा तुम्ही घेत नाही, तुम्ही दिसतात, तुमचे सगळ्यांचे वाहवा होतात, त्यांना पण मनापासून तुमच्या सोबत धन्यवाद करतोय. आणि तुमका त्यांना पण सांगतोय की त्यांचं नाव श्रीकांत परब, ह्याचो घो तो करत असता, याच्या पडद्यामागची जी एडिटिंग असता काय असतात ते करतात. त्याच्यामुळे ह्या चॅनल आम्ही तुमच्यासोबत बरोबर बोलू शकतो. थोडीशी वायर जरा लांब लचक मागवली, गेल्या वेळेला थोडा प्रॉब्लेम होता आणि वायर ती गमत राहता, आणि मग शॉर्टकट मग ते ड्रेसच्या मधून हे करा ते करा, तुमच्यापासून काय लपवायचा.
वायर ओढली जाता, कॅमेरा हल्लो जाता, मग ते रेसिपी वगैरे व्यवस्थित दिसत नाही. पाया पडला माझ्या, म्हणून मी पण पाया पडले. त्याचा ह्या पडला हो, मग ते माझ्या पाया खात लागलो. आता हे माई गेलेलं त्याचा आनंद बघा किती भारी झाला, अनबॉक्सिंग केलेल्याचा. चला आता लावतो की काय लगेच? नाही लगेच नको. आता ते कसं परत एरर दिसतो, काय ते आवाज ऐकू घेऊन किती ती गमतात काय तुका. हा ही काय 51 आहे बघा, ही सर दिसतात ना, हे बघा ही सर कळतात तुमका किती आरती किती नाही. माका खूप आवडता. दीपिका जावकर ताई, प्लीज ट्रॅव्हल बाय ट्रेन, ट्रॅव्हल जर्नी इज द बेस्ट. हा तेच आम्ही करतो. कल्याणी ताई लिहितायत, आम्हाला पण सांगा वर्सल म्हणजे काय, आम्ही पुण्याचे आहोत. आता सांगा वर्सल म्हणजे काय. वर्सल म्हणजे ती आपल्या गाव असता बारावाडीचो गाव असलो की देवाची जी पूजा करूची असता ती सगळ्यांनीच करूची असता. आता आमच्या गावी म्हणजे आमच्या परबांच्या गावी श्रावणात असं असतं की तुम्ही प्रत्येकाने देव वाटून, आता मंदिरात कोण करणार असा होता ना, होय कसे वॉचमॅन आहे हे ते, पण आपल्याकडे कसा ज्याच्या वर्सल आहे ज्या वाडीवर त्यांनी येऊन त्या मंदिराची साफसफाई ठेवणे, देखरेख करणं किंवा काही असू दे, तेलापासून ते स्वच्छतापासून सगळा त्यांना करायचा 3 वर्ष. मग त्या वाडीवर, आता आमच्या वाडीवर येईल ना, तर आमच्या वाडीत फक्त 9 घरात, तर 9 घरातून मग ती तेवढे दिवस तशी ती वर्सल जातात. मग त्यांना करायचा आता जाऊन देवळातला सगळा, अशी ही वर्सल असता. म्हणजे ते मग त्या वर्षी जे सण येतील तो मान त्या वाडीवर जाणार. म्हणजे आता ह्या वेळेला आता सण इलो, पाडवो इलो, तर त्याच्या दारातली गुढी जशी आमच्या तुळशीजवळच सगळा असता. इतकी माहिती तर माका हा वर्सल म्हणजे ह्या. आता तुमच्याकडे काय आणखीन माहिती असत वर्सलीची तर ती तुम्ही सांगा. माझ्याकडे काय चुकलं असेल तर मान्य करा. कसं असतं कोकणात काय झालं, पहिल्यांदा एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे मोठा घर असायचा, मध्ये एक वळय असायची आणि वळयमधनं एकाचं घर, दुसऱ्याचं घर, तिसऱ्या काकांचं घर, चौथ्या काकांचं घर, 5व्या काकांचं, अशी 5-6 जणांची घरं असायची. मग काय झालं, जशी पिढी पुढे होत गेली, काकांची मुलं झाली, मुलांची मुलं झाली, तसतसं त्यांना ती घरं म्हणजे ते एक रूम म्हणा, एक खोली म्हणा, छोटी पडायला लागली. मग त्यांनी आपापली घरं बाजूबाजूला बांधून वेगवेगळे सगळे राहायला गेले. पण काय होतं, सणासुदीला तर एकत्र येण्याचं भान आता आपल्याला पाहिजेच की नाही. मग एकानेच का करावं, की गणपती येतो किंवा जे काही नागपंचमी येतं, जे काही सण असतात ते मग ह्या काकाने ह्या वर्षी करायचं, दुसऱ्या काकाने या वर्षी, म्हणजे पूर्ण वर्ष. आणि ती तुमच्या प्रत्येक घराची, पण ही गावची वर्सल, ही गावची वर्सल आहे. ती गावची वर्सल अशी असतात, म्हणजे ते आपले नातलगच असत. आमच्या वाडीत पूर्ण 9 घरात ना ते नातलगच ती वर्सल. आणि ह्यांना जी सांगितलं ती घरातली वर्सल, ती पण आपण समजून उमजून करू शकतो. तसं आता म्हणाला की प्रत्येक घरात मग घर छोटा पडला, मुलाबाळ झाला, तसं आम्ही पण मी 6-6.5 वर्ष आम्ही एकत्रच होतो. मग मी नमिता ताई आहेत ना, त्या नेहमी कमेंट टाकतात. हे मी आवर्जून, आता त्यांची कमेंट आली म्हणून मी वहिनीला थांबवलं. त्या आवर्जून प्रत्येक रेसिपीला छान काही छोट्यात छोटी किंवा मोठ्यात मोठी कमेंट टाकतात. त्या पण लाईव्ह आहेत. त्यांनी लिहिलंय, दोघी पण छान दिसतात एकदम. महिला दिनाच्या तुम्ही दोघींना खूप खूप शुभेच्छा. भारी उत्तम रेसिपी दाखवली खरंच. आणि ते बघायची त्यांनी म्हटलं ना सणाने की खरंच पियुष महिना म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता की असं काही रमदानसाठी त्यांच्या ह्याच्यासाठी, पण ते एक गोष्ट खरंच छान जुळून आली. आम्हाला पण खूप आनंद झाला. आम्ही फक्त गरमीच्या हिशोबाने आणि येणारा होळी सण आहे, काय म्हणतात होळीत काय खातात का, काय पितात, भांग नाही, भांग पण पिऊ चांगली आहे, ती पण हेल्दीच असता हो. पिऊची चांगली झोप आधी पूर्ण होता. झोप नाही घेतला तर डोळ्याखालचे काय तर सर्कल. आणि माझा चेडू तर सांगता, मम्मी तू झोपत नाही म्हणून तुझी तब्येत आणि तुझ्या डोळ्याखालची डार्क सर्कल दिसतात. अरे सगळ्यांनी मला एक प्रश्न विचारून आता पण एक कमेंट आली, मी बारीक कशी झाली. अरे पण बारीक झाली ना मी, मध्ये तर अशी एकदम चेंबलेली. लाल साडीतला पूर्ण भावाचं लग्न झाल्यानंतरचा एक व्हिडिओ आहे, आता मला तो आठवत आहे. मी काल काय परवाच बघितला. त्यात सरोज म्हणजे आम्ही दोघी आता जॉईंट होऊ ना एवढी होती. खरंच सांगते, ती पण तिच्या समोरच सांगते की खरंच ती तेवढी होती. मी म्हणते एवढा लॉस. मी रोज बघते त्यामुळे मला जास्त कळत नाही. जो आपण रोज ती वस्तू बघतो तर आपल्याला फरक कळत नाही. ते आपल्या मुलांच्या बाबतीत पण होतं तसंच आहे. मी रोज कळत नाही. दुसरा कोणी बघत असेल तर म्हणणार ही बारीकच झाली. आता माझ्यात नाही, माझ्यात आहे ना इम्प्रुव्हमेंट, सांगा. तुमच्यामध्ये पण आहे.
मी त्या दिवशी तर तुमचा रेसिपी फरसबीची रेसिपी बघतो, त्याच्यात गावी केलेला शूट माहितीये, ती फरसबीची गोडी भाजी. बापरे तुम्ही किती भारी दिसत होता. आता तरी बरे आहात, म्हणजे आमच्या बाबतीमध्ये उलट झालंय म्हणायला हरकत नाही. झाला कसा माहितीये बघा, मी त्यावेळेला ऑफिसला जायची, काय पण अबरजबर खायची आणि खाण्यापिण्याचा पथ्य बित्य काही नव्हता, त्याच्यामुळे मार पण पाळत नव्हता. आणि थोडा पीसीओडीचा त्रास आहे. पीसीओडी असली की तुमका माहिती आहे वजन वाढता, पाळीवर खाली होता. आता तुम्हाला महिला दिन आहे तर त्याच्याबद्दल जागरूकता पीसीओडी मला पण आहे. त्याच्यामध्ये काय आहे की कॉमन आहे असं सगळे म्हणतात, अरे त्याच्यात काय आमका पण पण त्याच्यासाठी ना खरंच सांगते, जर आज तुम्ही काळजी घेतात तर वजन वाढायचं कमी होतं. आपल्यासाठी एक दिवस असता, आपल्यासाठी आपण करतो. काय करतो, हो गेलो कामावर, पोरं गेली शाळेत की काय राहला नाही तर काहीतरी तेल भाकरी खाऊन राहतो, पण ह्या चुकीचा. आपण पण पोटभर अन्न खाऊ कोया, कारण आपल्यावर पूर्ण घर असतात. म्हणून आपण पण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ कोया. आपण आजारी पडलो तर कोण करतला. तरी आता मी बरी झाले. मधल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं सगळे गेले, जो बघितलं बघा खूप. आपण एक कारण आहे रेसिपी होत नव्हते या कारण म्हणजे एकदम पण एक कारण आहे की ह्या तब्येत खूप याची खराब झाली होती. आजारी पडला नव्हता पण तब्येत खराब झालेली. म्हणतात ना पोरगो दूध लुसता मालवणी, अशी जुनी लोक कारणा देतात. त्याच्यामुळे मी एकदमच खूप म्हणजे आता तरी गालबिल वर आले, कारण मी दूध सोडवलं त्याचं. म्हणजे आता 2 वर्षाचं पुढे गेलं, 2.5 वर्षाचा होत आला, म्हणून म्हटलं बस झालं. त्याच्यामुळे जरा मी माणसात दिसते आणि आज तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की छान दिसते. म्हणजे खरंच मी आता फक्त वजन माझं कंट्रोल करणार आहे, भले तो पीसीओडी असो नसो. कारण काय आहे, एखादा आजार आहे पण तो बराच होणार नाहीये, पण त्याला आपण लाईफस्टाईल चेंज करून किंवा काहीतरी काळजी घेऊन आपल्या आहारामध्ये सुधार करून जर तो आजारावर मात करू शकू तर आपण पूर्णपणे त्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळे आहार या गोष्टी किचन मध्ये सगळं आरोग्यदायी वस्तू असतात, त्याच खाव्या पिव्या. बाहेरचं खाणं टाळा, शक्यतो घरी बनवा. काही खायची इच्छा झाली, आता मला पियुष खायची इच्छा झाली तर मी घरी बनवलंच. तर आता समीक्षा ताई लिहित, हाय ताई मी कुडाळ सिंधुदुर्ग. भागवत कातडे सर लिहित आहेत, कोकणची माणसं साधी बोळी. खरंच आहे, आम्ही सगळं खरंच सांगतो. थांबा, परत बेल वाजली. असा लाईव्ह गेला की मध्ये बेल वाजता आणि मध्ये आवाज सुद्धा येत असतात, कारण आमची आत्ताच लाईट गेली आहे. जनरेटर वाजता आणि आता ना 1 किलो दुर्वांग त्याला पाणी पाहिजे खेळून खेळून, तर मी आता देते. आणि याच्या लेखात पाठवलं वरती माझ्या घराकडे. गेला शाळेत ताई येता, हिला पण असतात आता 12:15 पर्यंत येतात ताईला असतात. आणि काय काय तर विचारा, माका काय कमेंट तुमचे गमत नाहीत. मी पण आता मोबाईल हातात घेते. मी शक्यतो मोबाईल घेत नाही हाती. मी पण बघते आता तुमचे काही काही कमेंट काय लिहिले आहेत ते. मी पण बघते आता तुमचे काही काही कमेंट काय लिहिले आहेत ते. लांबसून गमत नाही हो, म्हणून आता जवळून सांगते मी. हो थँक्यू थँक्यू. कुणाचा कॉल होता? कॉल नाही गो. ओके इथे मेसेज आहे. त्याच्यामुळे आता प्रगती ताई लिहित आहे, कोकणातल्या त्या लेकी सुना अशाच असाव्यात, खूप सुंदर. ते तर आहे. म्हणून कोकणातली आवर्जून मुलगी करा. मी सुद्धा नाही हो, मुलींचं तुटवडं पडलं. आमच्या मामाची पोरगी वगैरे रवले होत, कोण असत तर सांगा लाईव्ह. मामा पण आमची तारीफ करतले, म्हणतले बाई सुनांनी बघितल्यानी. कोण असतात आमच्यासाठी तर नक्की सांगा. 2 पोरगी होत. पण खरं सांगू, कोकणाची एक खरंच ही गत झालेली आहे. आता झाली आहे की पोरींका गावच्या शेतकरी नको, मुंबईचं वय. आता हे काय म्हणतात ते, काय त्याला म्हणू शकत नाही, त्याला आपण काय करू पण नाही शकत. पण मुलींना आज महिला दिवस आहे तर मुलींना थोडे आपले विचार काय म्हणतात असावे म्हणतात ना. मुलींनी आपापलं जगून घ्यायचं, आपला विचार आपल्या पायावर उभं पहिलं राहायचं, कुणावरही डिपेंड राहायचं नाही. आमच्या गावचं नाव कणकवली. कणकवली म्हणजे त्याच्या जरा पुढे साईडला श्रावणगाव आमचं. म्हणजे आचऱ्याच्या आधीच आमचं श्रावणगाव लागतं. श्रावणगाव खूप फेमस आहे, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ आम्ही नक्की करू. त्यात काही काही बघण्यासारखं आहे, ते तुम्ही पण नक्की आवर्जून याल. एवढं आमच्या गाव श्रावणगावला म्हणजे प्रसिद्ध आहे ते गाव तसं. पण त्याच्यात एक रहस्यमय कथा सुद्धा आहे, ती आता सांगत बसले ना तर लाईव्ह लय मोठं होतं. कधी सांगणार माहिती आता? थंय व्हिडिओ आम्ही करू ना तेव्हा नक्की सांगू ती कथा.
आणि काय कोणाचे प्रश्न आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. आणि हे आहे काय म्हणतात ते आमच्या रेसिपी येतच राहतील. त्याचबरोबर भरपूर जण विचारतात परब किचनचा मसाला, परब किचनचा मसाला. पण खरंच सॉरी, होतंय काय माहितीये, परब किचनचा मसाला मध्ये ना सगळा जास्त इनिशिएटिव्ह जो आहे ना तो माझाच असतो. आणि आता होतंय काय माहितीये, माझ्याकडे तेवढी माणसं पण नाहीयेत करायला. आणि आपण एकटं करायला गेलो ना तर मी सध्या माणसाच्या शोधामध्ये आहे. म्हणजे एखाद दुसरी बाई जर मला कोण मिळाली जी मला मसाल्यामध्ये मदत करू शकत असेल ना तर मसाला 5-6 किलोचा असेल तर माणूस एकटा करू शकता. जास्त क्वांटिटीचं करूच तर ते का कोणतरी वांगडा व्हाय. आणि कसं होतं माहिती, क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करून मसाला बनवून काय बनवून नाही. काय एक आपला नाव असता, विश्वास असता, तो सगळं खराब होतो. त्या वेळ काढून ती वस्तू तसाच होऊ पाहिजे. जसं आपण रेसिपीच्या बाबतीत पण करतो की वेळ काढून ती व्यवस्थितच होऊ पाहिजे. आता ही पहिल्यांदाच केलंय मी, पण झाली छान. आता या थोड्या वेळाने काय होतं, घट्ट होतं. आणि म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं अशी मध्ये मध्ये तुम्ही कमेंट्स करून टाकत असता ना, त्याच्यावर त्या प्रश्न घेतोय मी आता. तसं आता वहिनीला विचारतो, वहिनीचे काय प्रश्न असतील माझ्यासाठी त्यांनी वाचले असतील तर ते मला विचारतील. तर काय जण काय विचारतात की रेसिपी पूर्ण बघत नाही आणि काय करतात माहितीये, स्किप करतात. आणि नंतर काय होतं माहितीये, स्किप केल्यामुळे काय होतं, कुठेतरी काहीतरी राहता. कारण ही तर आताचीच कमेंट म्हटल्यावर तुम्ही मीठ नाही टाकलं, पण त्यावेळेला तुम्ही बघतच नाही, ती व्हिडिओ जर स्किप केली तर कसं कळणार. नाही मीठ असं नव्हे, सगळे काय जण काय म्हणतात की मी तुमची पूर्ण रेसिपी फॉलो केली पण माझ्या चपात्या कडक झाल्या किंवा माझी चकली फसली. पण ते काय होतं माहितीये, कधीतरी कुठली तरी गोष्ट 19-20 किंवा मायनस होऊन जाते. आम्ही जी रेसिपी दाखवतो ना ती तशीच होते, फसली तर फसली. आम्ही फसलेली सुद्धा दाखवतो. लाडूच्या बाबतीत आम्ही 2दा-3दा दाखवले फसली. शिवाय आपले 7 कपेचे घावणे आपले मालवणातले ते पण आमचे फसले, ते पण आम्ही तसेच दाखवलं. आम्ही असं ठेवत नाही, पण तुम्ही ते स्किप न करता बघितलं तर तशीच होते. आणि मेन म्हणजे पदार्थाचा पण, जसे तांदूळ नवीन जुनं असत तर कसा होता तसाच पीठ सुद्धा. जर उकडीचे मोदक तुम्ही तसाच करून केला असता, पिठात पण लय दिवसाचा असत, त्या रेसिपीत मी सांगितलेलं असते, असं फरक करता. मग तुमचा तसा वेगळा होता. तसे मसाल्याची चव, या मसाला म्हणाला ना, मसाले सुद्धा जर आमचे ज्या मसाल्यांचा पदार्थ भारी होता, रंग येतात, तो चवीत फरक असता. तुमच्या घरचो ठेवणीतलं दुसरं मसाला असतात तर तुमची ती चव असता. मसाले आदलून बदलून बघा तुम्ही, आपल्या चवीत फरक पडता. आणि होतं कसं माहितीये, मिरच्या पण असतात ना, कधी कधी चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या होतात, कधी कधी मिरच्यांमध्ये पण फसवतात आपल्या घेण्यावर. त्यामुळे पारखून वगैरे बाजारात जाऊन तसे मसाले घेऊ पाहिजे. म्हणजे मिरचीचे सगळे गरम मसाले सुद्धा, त्याच्यात पण कितीतरी जाती असतात वर खाली. आणि आता जर तुम्ही गरम मसाला किंवा मालवणी ठेवणीतला मसाला सर्रास मे महिन्यामध्ये जर तुम्ही बनवत असाल ना तर क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नका करू, भले 4 पैसे जास्त गेले तरी. कारण ठेवणीतल्या वस्तू चांगल्याच आणायच्या. जसे मी मटारच्या व्हिडिओत सांगितलेलं, जर तुम्ही मटार आणताय तर एकदम लो क्वालिटीचे नाही, चांगले आणा. मग तुमचे वर्षभर काय 2 वर्ष पण टिकतील. असं असतं. म्हणजे काय गोष्टींचं कसं. अजून एक प्रश्न विचारतात, किचन मधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वर्षभर खराब होत नाही, म्हणजे त्यांना एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला माहितीये तर खाली कमेंट करून सांगा. वहिनी तुम्हाला माहितीये ज्यांना एक्सपायरी डेट नसते, म्हणजे आता जसं दूध आणलं तर तुम्हाला सर्रास माहितीये की दुधाच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं यूज बिफोर, म्हणजे 1 दिवसाची तर ऍडव्हान्स मध्ये. म्हणजे आज दूध आणलं सगळ्या प्रोडक्टवर एक्सपायरी डेट असते. पण 5 असे पदार्थ किंवा 2 किंवा 3 तरी सांगा ज्यांना एक्सपायरी डेट नसते. मी एक सांगते, लोणचं आणि मसाला. ते बघा, एक मसाल्याचं एक्सपायरी डेट असते की नाही, म्हणजे मी म्हणाली कधीही एक्सपायरी डेट नसते. मसाल्याला असते, कारण त्याला टोके पडू शकतात. मसाला आणि लोणचं जे असतं ते खराब होऊ शकतं, त्याला बुरशी लागू शकते. तांदूळ एक्सपायरी डेट नसते, कारण त्याची तशी जपणूक पण केली पाहिजे. आता तुम्ही ही जी म्हणाली तो पण मुद्दा बरोबर आहे, कारण त्याच्यात लागू शकतात. पण आपण जर तोच ओला चमचा मसाल्यात घातला तर तो तुमचा वर्षभर काय 6 महिने सुद्धा टिकणार. हा ट्रिकी प्रश्न. तसं आहे. म्हणजे एक्सपायरी डेट जशा सोहळ्याने जर तुम्ही त्या गोष्टी केल्यात ना तर त्या तुमच्या त्याला एक्सपायरी डेट नाही. तांदूळ आहे त्याला एक्सपायरी डेट नसते. तांदळाला जर टोके पडत नसते किंवा ते अळ्या पडतात, त्याच्या सुद्धा तुम्हाला स्वच्छता आणि त्याची चांगली स्वच्छता करून ठेवावे लागतात ना. तसंच आहे. तसंच आपल्या मसाल्याने लोणचं सुद्धा. तिसरा तांदूळ आला, तुम्ही सांगा खाली पटापट काय ते. तुमच्याकडे असतील एखाद दुसरा. साखर एक गोष्ट आहे ज्याला मुंग्या लागतात पण त्याला एक्सपायरी डेट नसते. ती सुद्धा पावसाळ्यात होते, तवते. मीठ सुद्धा तवतं, त्याला सुद्धा नाही एक्सपायरी डेट. पण ते पिशवीवर टाकलेली असते. पिशवी टाकलेली असते पण ते खराब होत नाही. खराब होत. मीठ हे खराब होत. मीठ दुसऱ्या वस्तूचं हे वाढवतं, लाईफ वाढवतं.
तर अशा प्रकारचं असतं. आम्ही मसाला पण का नाही करत ह्याचं पण मी उत्तर नाही, सांगितलं. मसाल्यात सुद्धा कारण- मीठ घालतात, कारण मी हा. बोलली ना मीठ पण खराब त्याला होऊ एक्सपायरी नये. डेट नाही, मसाल्यात सुद्धा मीठ घालतात. माहिती नसेल तर ह्या वेळेला घालून बघा आणि तुम्ही जिथे कुटता त्याला विचारून बघा. थोडस जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात आहे, पण जर जास्त प्रमाणात कुटत असेल तर आता आम्ही जसं म्हणतो लॉटचं करतो 14-15 किलोचा, तर त्याच्यात 1 किलो मीठ जातं, म्हणजे त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मसाल्यात मीठ वापरू शकता. आता तो दुकानदार किंवा कुटणारा तुम्हाला सांगेल. आता आम्ही तसाच विचार करतो की छोटे छोटे टिपचे शॉर्ट व्हिडिओ आजकाल जरा आमचे चालतायत, हा. पण त्याच्या खाली पण शॉर्ट व्हिडिओच्या खाली लिहितात काय काय जण, अरे आमका ह्या माहिती होता. आमचो प्रश्न एवढोच तुमका हा. माहिती आहे, ह्या आमका पण नवशिके होत नवीन जे हा. होते का नाही माहिती त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण माहिती असलं तर लाईक करावं, हा. तेवढाच आमका पण बरा हा, वाटतं. आणि ज्यांना माहिती नसतात ते आवर्जून कमेंट करा की आमका आणि हे काय माहिती असतात ती पण माहितगाराने द्यावा. मग आम्ही ती तो जो शॉर्ट असतात व्हिडिओ किंवा ती जी हा. टिप असतात ती आम्ही तुमच्या नावासहित आम्ही देऊ. हा असं. ते म्हणजे काय काय जणांना कसं असतं, नवीन लग्न झालेलं असतं, काय काय प्रत्येक जण थोडी ना असं म्हणतात आईच्या पोटातून थोडी ना प्रत्येक जण जन्माला येतात, आणि एकाचा बघून ह्या करूनच आपण शिकतो. हा, आणि आईच्या पोटातून शिकून येत नाही, त्यासाठी शाळा जाऊचीच लागतात. तरच तुमका ABCD घरी भले शिकवली तरी शाळेतच तिचं रिझल्ट गावतो. हा. आणि मला सांगायचं विशेष काय होतं, महिला आता त्या दिवशी मी एका पूजेला गेलेली, तिथे काय झालं माहितीये, अँकर बोलवला होता आणि त्या अँकरने ना प्रत्येकाला विचारूक सुरुवात केली, तुमचं नाव सांगा, खय राहतात त्या सांगा बिल्डिंग मध्ये, आणि तुम्ही काय करतात त्या सांगा. म्हणजे कसं काय होतं माहिती, आता मी आता एका बिल्डिंग मध्ये राहते, जसं की आता ह्या बिल्डिंग मध्ये मी राहते, पण या बिल्डिंग मध्ये 94 फ्लॅट आहेत, पण मी सगळ्यांना थोडी ना ओळख नाही की ह्याचं नाव ह्या योग कुठल्या फ्लॅट मध्ये राहता किंवा तो काय करता. तर अशापासून सुरुवात झाली आणि झाला काय, प्रत्येक बाई सांगायला लागली मी हाऊसवाईफ. मग 4 बायकांना तर 5वी बाई म्हणजे व्यक्ती होती, महिला होत्या, त्यांना असं थोडंसं कुठेतरी हेजिटेट वाटायला लागलं, अरे आम्ही हाऊसवाईफ म्हणजे आम्ही काय करूनच नाही याचा अर्थ. आणि 5वी मोठ्या अभिमानाने सांगायला लागली मी बँकर आहे, मी इन्व्हेस्टर आहे, मी बिझनेस वुमेन आहे, मी ऑफिसला जाते. तर मग त्या 6व्या बाईला स्वतःचा म्हणजे मनामध्ये यायला लागले, अरे ह्याचा अर्थ आम्ही हाऊसवाईफ असणं खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे. त्या तुमच्या माझ्या सारख्यांनाच कळणार आहे. हा, पण माझं असं म्हणणं, आणि त्यांना सुद्धा सल्यूट, ज्या जाऊन सगळं घर पण सांभाळतात आणि सगळं, पण तसं त्यांच्यावरच असतं. ते म्हणतात ना नशीब त्यांना ते मिळालं. आता कोणाकोणाला सासू सासऱ्यांचं प्रेम मिळतं, त्याच्या ह्याच्याने त्या मुलांना तिथे स्वाधीन करून आपल्या कामाला धंद्याला नोकरीला जाऊ शकतात. घरी येऊन किंवा आताच काय झालेलं आहे, बेबी सिटिंग आहेत किंवा आपल्या घरी आपण ताई ठेवतो कामवाल्या बाई, अशा त्यांनी पण त्या कामाला जाऊ शकतात, म्हणजे तेवढी त्याच्यातून सॅलरीतून त्यांना ते देऊ शकतात. असंही होतं. पण आपण आता आपण जर घरी आहोत तर आपण आपली कामं केलेली, जसं म्हणतात की सगळीच कामं चांगली असतात, चांगलेच करतात, पण कोणाकोणाला नाही आवडत. आता दीपिका ताई लिहितात हाऊस वाईफ म्हणजे होम मेकर. हा, ते तर आहे, घर बनवण्याचं काम एक बाईच करते आणि घर म्हणजे सजवण्याचं काम ही बाईच करते. ते म्हणतात ना घराला घरपण हे बाईमुळेच येतं. जसं बघा, जन्म येण्यासाठी एकच कारण असतं, ते म्हणजे आई, आणि मृत्यू होण्यासाठी 1760 कारण आहेत. म्हणजे कोणत्याही आजाराने, ऍक्सिडेंटने, कशानेही होऊ शकतो, पण जन्म यायला फक्त आई लागते, एकच मार्ग असं आहे. त्याच्यामुळे खरंच प्रत्येक बाईला, होम मेकरला सलाम, जी ऑफिसला जाते, घर सांभाळते, मुलं सांभाळते, तिला पण सलाम. आणि ज्या म्हणतात ना मुली आहेत त्यांना पण सलाम, कारण त्या शाळेत जातात, अभ्यास करतात, स्पोर्ट्स मध्ये भाग घेतात, घरी येऊन आईला छोटी मोठी मदत करतात, सगळ्या गोष्टी करतात. आणि खरंच आहे, आजच्या हे जे महिलांवर अत्याचार होत आहेत किंवा जे महिलांवर आजकाल आपण प्रत्येक दिवशी तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे तसा, की बाबा चापून चोपून साडी नेसली तरी सुद्धा नाही, मुलींना त्यांच्या रक्षणासाठी किंवा बाई स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे, सक्षम व्हावं. जर समोरचा तर तुला त्रास देतोय तर तिच्यात तेवढं हे असावं, अशा आयांनी आपल्या मुलींना तयार करावं. आता आम्ही इन्स्टावर असतो, फेसबुकवर असतो, युट्यूबवर असतो, आमच्या गावातले म्हणा किंवा आमच्या रिलेशन मधली लोक आमका विचारतात, अरे तुम्ही सगळंच टाकता, म्हणजे तुमच्या घरात काय होता, तुमचे नातेवाईक कोण आहात, तुम्ही खय रवता, तुमका भीती नाही वाटणार कोणतरी येतो लोक, कारण असतात ना. आता माका नाही माहिती की माका समोरचं कोणत्या नजरेत बघता किंवा कुठे काय आहे नजर. त्याच्यामुळे कसं माहितीये, असुरक्षेची भावना तुमच्या मनात येणं नाही काय. म्हटलं कशाला सुरक्षता पाहिजे, मला माहितीये की मला काय पाहिजे आणि मी काय करू शकते आणि मी कुठल्या लेवलला कुणापर्यंत पोहोचू शकते, मला माहितीये त्याला कुठपर्यंत आपल्याला आणायचंय. सोशल मीडिया आहे तर सोशल मीडिया पर्यंतच,
हाय बाय आणि काय म्हणतात ते बोलणं चाललं. कोणालाही आपण असं म्हणजे पर्सनली एवढं येऊ देत नाही ना. आपली इच्छा असेल तरच ते. म्हणून मी म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये असतं आपली रक्षा करणं आणि कोणाला कुठपर्यंत मान देणं, सन्मान देणं. समोरचा आपल्याला मान सन्मान देत असेल तर नक्की त्याला मान सन्मान द्यायचा. जर देत नसेल तर त्याला काय द्यायचं, तेवढ्याच हिमतीने चपराक द्यायची, पण हिंमत ठेवायची. तसं पण आहे. पण हिने आता त्या मोठ्या पण आताचीच घटना घडलेली जी आपली बदलापूरची, त्या छोट्या छकुलीने काय केलं, त्यामुळे काय होतं, ह्या बाबतीत हाऊस वाईफ जर असेल तर ती आपल्या मुलीला का टाकून जाईल कामावर आणि काय हे होईल. शाळेत सुद्धा असतात टीचर, तरी पण ते घडतं, घडायचं ते घडणारच. पण त्याच्या पण याच्यावर आपल्या म्हणतात ना, तो नजरेत तसा हे पाहिजे की ही मुलगी लहान आहे किंवा काय, त्याचा ते लोक त्यावेळेला विचार करत नाही. पण माझं म्हणणं काय आहे की आपली मुलगी जेव्हा शाळेतनं किंवा मुलगाही येतो तेव्हा आई असते किंवा घरातली महिला, आजी म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा काकी म्हणा, त्यांनी त्या मुलांना प्रश्न विचारला पाहिजे, दिवस कसा गेला, त्यांचं समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या मनातील जे काही प्रश्न असतील, म्हणजे सेक्स बद्दल असू दे, पाळीबद्दल असू दे किंवा कोणतेही प्रश्न असू दे, एखाद्या मुलाला मुलीविषयी विचारायचं असेल किंवा मुलीला मुलाविषयी विचारायचं असेल, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आई वडिलांनी किंवा वडीलधाऱ्या माणसांनी संपूर्णपणे माहिती मुलांना दिली पाहिजे. जर माहिती देत नाही ना तर ह्या अपुऱ्या माहितीमुळे गोष्टी चुकीच्या घडल्या जातात. त्याच्यामुळे खरंच आहे, कोणीही जन्मापासून वाईट किंवा चांगला नसतो. परिस्थिती असते आणि त्याची जी जडणघडण असते ना, होत जाते. वाईट संगत जी खरंच म्हणतात ना, ते आई वडिलांनी घरातल्यांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलाची किंवा मुलीची संगत कशी आहे. कारण आपण कितपत प्रोटेक्ट करू शकतो थोड्या वेळेपर्यंत. म्हणजे मुलं किती वर्षापर्यंत होईपर्यंत वहिनी ऐकतात, झाली 17 किंवा 18, जोपर्यंत कॉलेजच जात नाही. आताची मुलं तर शाळा पूर्ण 10वी झाली की ऐकतच नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांना त्यांचे विचार यायला सुरुवात होतात, त्यांच्या चिडचिड होते, आईवर चिडचिड. म्हणजे तू सांगते, आता माझी मुलगीच म्हणा, मी बोलले ना हे करते कर, काय हो तू पटापट पटापट कामं सांगते. म्हणजे मम्मी करते ना, मग तुलाही करायचे. उद्या जर तू कुठे गेलीस बाहेर शिक्षणाला तर तुला तुझं बनवून खाता, तुझं तू कर, माझ्या मदत नको करू. तुझी कामं तुला आली पाहिजेत. म्हणजे ती काही असू दे, छोटीशी तुला भूक लागली तर तुला मॅगी किंवा पिठी ढवळून खाता आली पाहिजे. म्हणजे मी तिला सांगते की जर तू बाहेर गेलीस तर तुला ते आलं पाहिजे, मग तुझं कर. उद्या काही तू दुसरीकडे गेली तर तू काय करणार, बाहेरचं खाणार, त्याने काय होणार, तब्येतीवर परिणाम होणार. तसंच आहे की मुलाला पण तेच शिकवलं पाहिजे. हो, मुलांना सुद्धा. आज तिचं स्काउटचं होतं सोनमचं, तर त्यांनी मुलांना आणि मुलींना दोघांनाही एकत्र सगळं आणायला सांगितलं. चटई पासून सगळं घेऊन, ब्रेड घेऊन गेली. सकाळी उठली, आपणच भाज्या कापल्या, शिमला मिरची, टमाटर, कांदे कापून सगळं घेऊन गेली, पुदिन्याची चटणी वगैरे. म्हणजे मग मी जिला बसमध्ये 5:30 वाजता सोडायला गेली तेव्हा ते म्हणाले तुम्ही काय दिलं, तो मी म्हणजे तिनेच चिरलं, मी काहीच दिलं नाही, मी फक्त साहित्य गोळा करून दिलं, तिनेच तिचं मॅनेज केलं. नाही ते असं पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगा, मुलांना सुद्धा सांगितलेलं. समोरचा बोलला मी पुदिन्याची चटणी काकी मम्मीकडनं घेतली, मी ठीक आहे ना, मिक्सर तुला नाही जमला तर तुला घेतलं, पण तू कबूल तर केलंस की बाबा मी घेतली. उद्या तुला माहिती पडेल ना की मम्मीने असं केलेलं. बघितलं ना, मुला मुलींना खरं म्हणजे काय माहितीये, एक दुसऱ्याचा सन्मान करायला शिकवा, आदर करायला शिकवा. असं म्हणत नाही की परिस्थिती बदलणार नाही, असं नसतं. परिस्थिती बदलायला सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते. म्हणजे बोलतात ना, एक कहावत आहे, काय माहितीये, सुरुवात कहाँ से करे तो घर से करे. ऐसा रहता है की अगर म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आपल्यापासून करायची. आणि म्हणून आपल्या मुलांना, मुलगा किंवा मुलगी, त्यांना चांगलं हेच दिलं पाहिजे. म्हणजे काय, आताची पिढी नाही तर पुढची पिढी तरी या अत्याचारापासून किंवा जे काही घडतं आहे महिलांच्या विरोधात त्याच्याबद्दल तरी थोडंफार तरी जागरूक राहतील की या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. कारण हे असं म्हणतात ना की हम सबसे झूठ बोल सकते बट अपने आप से नहीं. वैसे ही होता है की काय खोटा आपल्यालाच माहिती असतं मी काय खोटा बोलले, आणि खरं खोटा बोलणाऱ्या माहिती असतं की काय खोटा बोललेला. असंच असतं. म्हणून तुमच्या घरापासून सुरुवात करा तुमच्या मुलांना. आणि आम्ही पण मालवणी. थँक्यू दादा. आणि त्या लिहिताय सना आन्सर येतं अगदी बरोबर. बोलताना मी पण असंच करते. खरंच तसंच केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करा. आणि तुम्हाला आता चला व्हिडिओ, आता आपण लाईव्ह, आता कुणाचे प्रश्न असतील तर सांगा, 5 मिनिटांमध्ये लाईव्ह एंड करूया. कारण झालेली आहे आणि आमचं झालेलं आहे तेवढं आता. आणि काय म्हणतात ते कसं चुकलो कधी पियुष पिते असा झालेला. महिला दिनाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युली लाईव्ह यायचा विषयच तो होता की सांगायचं होतं आम्हाला, रेसिपी तर बहाणा होता, पण हेच सांगायचं होतं की आजकाल खरंच खूप गोष्टी अशा दुनियामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण घडत चालल्यात. त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपणच आपल्या मुलाबाळांना
चांगल्या गोष्टी शिकवायच्या, चांगलं काय वाईट काय, जोपर्यंत ते आपलं ऐकतात त्याच्यानंतर सुद्धा त्यांना स्वतःचे विचार येतील की मम्मीने सांगितलेलं हे चांगलं आणि हे वाईट, तर ती नक्की सुरुवात होणार आणि नक्की काय म्हणतात ती दुनिया काढणार. आणि मुलींना तर आपल्या संरक्षणासाठी कराटे म्हणा किंवा जे काही प्रशिक्षण असतं, कारण कामाधंद्यासाठी मुली लेट नाईट निघणारच. आपल्या मुलींना काय आपण घरात बांधून ठेवू शकत नाही की मला मुलगी झाली मग आता मी काय करू. स्वतःच्या पायावर आधी उभंच करायला पाहिजे, कारण ती जर स्वतःच करत असेल सगळं अगदी स्वतःचे काय चोचले पण आपण करूचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा जो लागतो पैसा अडका तो पण तिने कमवायचा, मान सन्मान कमवायचा, सगळी नाती सुद्धा जपायला शिकवायचं. अहो आता छोट्या छोट्या असते वेळेस आपण अहो काय रे मामा, अरे काका असं नाही, त्या आधीच आपणच आदर त्याच्या पुढे केला तर ती मुलं सुद्धा करतात. म्हणून त्यांना घडवायचं आपल्या स्त्रियांकडे असतं की कसं घडवायचं, की असं की हे चुकीचं बोललायस ना तर माफी माग, लगेच माग. माझ्या छोट्याने काल बॉल टाकला, त्या काकीकडे जा माग, नाही मम्मी तू चल. मी बघ काकी म्हणू बोल, दिला तर ठीक आहे, मग दुसऱ्या वेळेला मी येते, जर नाही दिला तर मी विचारेन बाबा गॅलरीत तुमच्या बॉल गेलाय तर का नाही देतात. तसं असतं. पण पहिलं त्याला करायचं बाबा तू असं जाऊन बोल. मग मी त्याला सविस्तर सांगितलं, बघ जा काकी माझा बॉल रात्री चुकून तुमच्या गॅलरीत गेलाय, जर तुम्हाला मिळत असेल तर द्या, एवढं बोल. तर असंच असतं की आपल्या मुलांना आपल्या म्हणजे चांगल्या गोष्टी आणि खरंच ह्या वयापासूनच सवय लावायची, जेणेकरून पुढची पिढी खरंच महिलांचा आदर करेल, आजीचा आदर करेल, आपल्या बहिणीसारखाच त्या बहिणीच्या मैत्रिणी किंवा आपल्या स्वतःच्या मैत्रिणींचा आदर करायला शिकेल. आणि खरंच आहे, स्त्री आहे तरच घराला घरपण आहे आणि स्त्रीमुळेच पूर्ण दुनिया चालते असं म्हणायला काही वावगं नाहीये. कारण जर नसेल ना, ज्या घरामध्ये एकही स्त्री नसते ना, ते लोक आवर्जून देवाकडे मागणं म्हणतात की म्हणजे आमच्या घरी एक कोणतरी स्त्री येऊ दे, कारण त्या स्त्रीमुळेच सगळं काही सुरळीत चालतं. कारण स्त्री म्हणतात ना, जसं आता तुम्ही येसूबाईचा छावा पिक्चर बघितला असेल, येसूबाईने काय केलं, जेव्हा छत्रपती संभाजीराजे मरण पावले, म्हणजे एवढ्या यातना देऊन औरंगजेबाकडून, त्याच्यानंतर सुद्धा 29 वर्ष येसूबाई औरंगजेबाच्या कैदेमध्ये होत्या, पण तिथे पण त्यांनी काय म्हणतात हार शेवटपर्यंत मानला नाही. खरंच किती स्ट्रॉंग म्हणजे माइंड हे स्ट्रॉंग असलं पाहिजे माणसाचं. असंच आहे माणसाचं, म्हणजे कुणाचंही हे डोकं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण संकट किंवा वाईट गोष्टी किंवा वाईट प्रसंग हे प्रत्येकावर येतात, पण इथून आपण जेव्हा विचार करतो ना, त्यावेळेला आपण खरंच मनाने पण खंबीर होतो आणि डोक्याने तर आपल्याला स्ट्रॉंग असलंच पाहिजे, पण मनाने पण खंबीर धरत 29 वर्ष असं स्ट्रॉंगली उभं राहणं न हारता आणि त्याच्यानंतर पण त्या बाहेर आल्या. ह्याच्यासाठी खरंच आपण 1 महिन्यात जर आपल्यावर एकामागून एक संकट येत गेली तर आपण काय अरे देवा. तसंच भरपूर जणांनी अनुभवलं कोरोनाच्या वेळेला सुद्धा की बाबा हे किती संकट जगावरच आलेलं, सगळ्या महिलांवर पण आलं आणि जगावरच आलेलं होतं. तसं आहे ते, त्याच्यातून पण आता आलो आपण बाहेर. का नाही, आता कोण करतंय काय, चला आपल्याला आपल्या पोटा पाण्याचं बघायचंय, मुलांचं भवितव्य घडवायचंय. सणाचं अंजारी लिहितात, मला असं वाटतंय रोजा कधी कोणते 6:40चा टायमिंग आहे, 6:40 काय कितीतरी जायला होईल. आता किती वाजले, 12:30 झाले, थोडे तासाचंच अंतर आहे. जसं मी सांगितलं ना स्ट्रॉंग, आता पियूचा विचार नका करू, स्ट्रॉंग राहा मनाने आणि डोक्याने, त्याच्यामुळे तुमचं नक्कीच काय ते म्हणतात ना, पियुष प्यायला पण आनंद मिळेल की बाबा खरंच मनाने खंबीर राहा, विचारांनी चांगले विचार करा आणि काय म्हणतात ती प्रगती नक्की करा. आणि प्रत्येक म्हणतात ना महिला दिना दिवशी प्रत्येक महिलेचा आदर करा आणि त्याच्यानंतर सुद्धा, नाहीतर काय म्हणतील नुसती एकच दिवस करून चालत नाही, रोजचा करू कोया असं आहे. चला आता आपण लाईव्ह संपूया. तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही धन्यवाद. उकानू घेत होतो. नाही कोणी विचारलं नाही उकाना नाही कानून नाही. त्यांनी लिहिलंय, एकाने जॉनने लिहिलंय की बाबा तुम्ही भरपूर वेळेपासून उभे आहात. तसं रेसिपी करताना पण असंच होतं, 2-3 तास कधी रेसिपी. पुरणपोळीची रेसिपी आम्ही 12 का 11 वाजता पाट्यावरची यंदा पुरणपोळीची रेसिपी येतली, ती 11 वाजता काय चालू केलेलं, 4 वाजलेले आमका जेव. आणि असं आहे बघा, आम्ही युट्यूब चॅनल व्ह्यूज साठी नाही करत, आम्हाला आवड आहे त्याच्यासाठी. आणि मला तर खूप म्हणजे असं जी बाहेर गेली ना, असा कुठला दिवस जात नाही की कुठली वेळ जात नाही की मला माझे समोर व्ह्यूअर सबस्क्रायबर भेटलेत, अगदी मिठी मारून. त्या दिवशी भर लग्नात याची पप्पी घेतली आणि माका खय त्या आजी पप्पी घेत होत्या, एवढं भरभरून आलेलं ना. अगदी म्हणजे माझी बहीण म्हणाली मला की आईच्या रूपात कोणतरी आली. म्हणजे हो आईच्याच रूपात आली. खरंच आहे, म्हणजे मलाही तसंच वाटलं. मी आपोआप त्यांच्या पाया पडले आणि आपोआप सगळ्या गोष्टी कशा त्या दिवशी घडत गेल्या.
खूप आनंदाचा दिवस होता. ते आमच्या अक्षिताचं लग्न व्हिडिओ आहे, तो पण बघा. आणि कसं आहे माहितीये, सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आहेत, पण काय असतं माहितीये की असं म्हणतात की कुठलीही गोष्ट सुरुवात करायला म्हणजे हाऊसवाईफ, मग अशी मी सांगता विषय अर्धवट राहिला, हाऊसवाईफ आहे ह्याचा न्यूनगंड कधीही बाळगू नका, कारण आपणही खूप चांगल्या गोष्टी करतो घरामध्ये राहून. पण असं म्हणतात की जर तुम्हाला खरंच कुठल्याही वयामध्ये, इव्हन 40, 50, 60 ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा नवीन उद्योगधंदा चालू करू शकता, किंवा तुमची जी जोपासलेली आवड असते त्याच्यातून तुम्ही काहीतरी कमाई करू शकता. काय नुसतं पैसा कमावणं हेच काय म्हणतात ते कर्तृत्वान स्त्रीचं ओळख नसते. पैशाबरोबर तिला काय म्हणतात तिचा आदर केला पाहिजे, तिला म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टी असतात. नुसता पैसा हा मानदंड नसतो. कर्तृत्वान आहे म्हणजे तिने एक म्हणजे बोलतात ना, एक ठिकाणी मान सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्या पण गोष्टी, तिच्यामध्ये कला असली पाहिजे, आवड असली पाहिजे, ती दुसऱ्यांचा आदर करणारी असल्या पाहिजे, सन्मान करणारी असली पाहिजे. अशा पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ती स्त्री ओळखली जाते. आदर आणि सन्मान या दोन गोष्टी तर असल्याच पाहिजे प्रत्येक महिलेमध्ये किंवा मुलीमध्ये. आणि काय म्हणाला ते मी जसं म्हणते ना, कुठेही वय, कुठलंही वय असले तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. जर तुम्हाला खरंच काहीतरी करण्याची इच्छा असेल तर. आम्ही असंच परत पिक्चर काय म्हणतात ना, टाइमपास चालू म्हणजे आम्ही काय गेलेलो, ती चौपाटीत गेलेलो ना गो. हा, तिथून आल्यानंतर जो बड्डेच होतो तेव्हा पण माका वाटतं. होय, पहिली मिसळचा व्हिडिओ तो लक्षात ठेवा. ह्याचो पहिलं मिसळचा व्हिडिओ आणि माझो घावण्यांचो जाऊन बघा किती फरक आहे दोघांच्या व्हिडिओ मध्ये, दोघांच्या तब्येतीमध्ये. आणि मी काय केलं तर खरं सांगते, डाएट फॉलो केलंय. तुम्ही पण डाएट नक्की म्हणतात ना, लगेच शॉर्ट टर्म मध्ये नाही, म्हणजे 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये नाही, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि वजन काय उद्या पण वाढू शकतं, असं काही नाही की मी आज बारीक झाली आहे तर उद्या पण मी तुम्हाला दिसू शकते. तुम्ही खाली कमेंट करून सांगा, हो ताई वजन कसं वाढवलं, त्याला काय उत्तर नसतं. कदाचित काय म्हणतात ते आहे, धावपळ आहे, धावपळ आहे, दगदग आहे, आणि समाधानी मेन राहावं. आपल्या वजनावर काही फरक. आणि तुम्हाला जसं सांगितलं ना, शिकायला जसं वयाचं काय म्हणतात मर्यादा नसते, तशी कुठलीही तुम्ही एक काम करायला किंवा कुठलीही आवड जोपासायला वयाची मर्यादा नसते. जसं मी मसाला करते, मी मसाला बिझनेस प्रॉपर बिझनेस म्हणून अजून करत नाही. मला फक्त आवड होती की मला काहीतरी माझा मसाला विकला जातोय आणि तो समोरचा घेतायत व्यक्ती, त्यांना तो आवडतो, ह्याच्यामध्ये मला समाधान होतं म्हणून. पण आता असं होत आहे की मी करू शकत नाही, ह्याचं मला खूप दुःख होत आहे की बाबा मी एवढे जण विचारतायत तरी पण मी करू शकत करत नाही. पण माझे हात बांधलेले आहेत. मी नक्की प्रयत्न करीन की तो व्यवसाय पुन्हा चालू करायचा. कारण जसं मी म्हणाले ना, कुठूनही कधीही केव्हाही सुरुवात होऊ शकते. तर तुम्हालाही कुठली तुमची इच्छा असेल तर आज महिला दिना दिवशी विचार करून ठेवा की मी पुढच्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग लागते, त्याच्यानंतर योजना लागते, काय म्हणतात ते स्टडी लागतो की आपण कसं करायचं. सोबतही हवी, एकटीने होणं म्हणजे होत नाही असं नाही. बाई काहीही करू शकते. तेव्हा सकाळीच मी कोणीतरी स्टेटसवर टाकलं ते ऐकलेलं, ते ती जी सांगत होती ना, आता कोणाचं का ते येसुबाई की येसुबाईचं, तिचाच व्हिडिओ कोणीतरी टाकला होता. एक बाई काय करू शकते, तर ती सांगते की मी एक बाई मुलाला जन्म देऊ शकते, तो पुरुष देत नाही. असंच आहे, म्हणजे बाई काहीही करू शकते. एका हाताने मुलांना सांभाळायचं, एका हाताने घराचा रगाडा सांभाळायचा, एका हाताने सासू सासऱ्यांची पण जिम्मेदारी घ्यायची. हेही बाई जर 3-4 हाताने करू शकते अष्टभुजासारखी, तर काय नाही करू शकत, सगळं करू शकते. तेच आहे ना, आई बनते पहिले तर काय बनते, मुलगी जन्माला येते, त्याच्यानंतर ती काय म्हणतात आपल्या भावाची मैत्रीण होते, नंतर बाकी बहीण होते, मैत्री होते, नंतर बायको होते, मग आई होते, त्याच्यानंतर मग ती आजी पण होते आणि नंतर पणजी पण होते. बायको झाल्यावर तिला त्या नाती तिथे मिळतात, म्हणजे आजी, मामी, काकी, आत्या सगळं होते. मावशी माहेरीच होते, पण आत्या वगैरे ही नाती तिला लग्न झाल्यावर मिळतात. म्हणजे एका बाईला एवढी सारी नाती मिळतात आणि मग ती जपावी पण लागतात. हे पण मोठं टास्क असतं खरं म्हणजे. बाई मला असा खूप आनंद आहे की मी बाई म्हणून जन्माला, मला कुठेही दुःख नाहीये, मलाही नाही. की मी खूप अभिमान आहे की मी एक स्त्री आहे. मी स्त्री आहे ह्याचा खरंच अभिमान आहे आणि तो प्रत्येकाला असावा. पण काय म्हणतात ते, स्त्रियांवरच्या अत्याचार किंवा ज्या गोष्टी घडतात त्या घडू नये ही खरंच आहे. त्याच्यासाठी आताची पिढी आहे ना, तिला घडवायचं काम आपल्या हातात आहे. तर नक्कीच आपण ती पिढी चांगली घडवूया. आणि म्हणतात ना, जी चुकीची गोष्ट दिसेल आपल्या दृष्टीने असते, पण ती समोरच्याच्या दृष्टीने असेल की नाही हे आपल्या दृष्टीने त्याला समजवण्यावर असतं की बाबा
हे हा माझा दृष्टिकोन आहे, तुला पटत असेल तर बघ, कारण एखाद्या चुकीच्या मार्गावर जात असेल तर आपण त्याला योग्य मार्गावर आणावं. आणि महिला असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही महिला असण्याचा, स्त्रीचा आदर करा, स्वतःचा पण आदर करा. कारण जर आपण स्वतःचा आदर करू तर दुसऱ्या बाईंचा आदर करू. नाहीतर म्हण आहे माहितीये ना, एक बाई 100 पुरुष राहू शकतात पण बाई एकत्र राहू शकत नाही. पासून मानलेलं आहे. पण त्यांना घडवणारी 100 पुरुषांना पण एक बाईच असते. हा, हे सगळे विसरून जातात. पण हीच गोष्ट असते. ऍक्च्युली असं नसतं. पुरुष फक्त आपल्या गोष्टी आपल्या मना पोटामध्ये साठवून ठेवत असतात. पण बाई असते ती बोलतात ना खुल्या मनाने म्हणा किंवा जशी आमच्या परब किचन लावता तुमका सगळी बडबड, मनातला आसांदे, घरातला आसांदे, सगळं सांगतो ना, तसं असतं. बाई आपलं मन मोकळेपणानं बोलता. पण पुरुष काय करता, अरे दुसऱ्याबद्दल जलसी असा किंवा दुसऱ्याबद्दल मनामध्ये बायका पण करतो मी नाही खात. पण बायका कसं असतं, बायका कधी कधी समजून येतं. पण त्या कसं थोड्या वेळापुरतं गो, नंतर मग आपली येतात चल बाबा तिच्यात माझ्यात काय कमी आहे, मी पण तसं घालते तर मीही तशी दिसेल. हा, तर असं आहे की एकमेकांना पुढे घेऊन चालूयात. ती म्हण जी आहे ना ती कधीतरी खोटी पडेलच. असं काही नाहीये की आपण एकमेकांची जर साथ दिली ना तर नक्की. आणि जलसी हा प्रकार तर प्रत्येकामध्ये असतो, पण तो आपण प्रेम किती वाढवायचा. हा, कारण एक म्हणतात ना की रागवण्यासाठी 100 कारणं असतात, पण प्रेम करण्यासाठी एक कारण पुरेसं असतं. ते कारण प्रत्येकाने शोधावं आणि प्रेम करत राहावं. कारण रागवणं काय म्हणतात, त्रास स्वतःलाच होतो, समोरच्याला काही फरक पडत नाही. हे खरं ते आहे. जर मी दुसऱ्याबद्दल इथे जळफळत राहिली ना, अरे ती अशीच करते, ती तशीच करते, ती तिचा आनंद आणि ती तिचा आनंद जगत असते, ती कुठे फिरत असते, कुठे काय करत असते, तर मी मनस्ताप कशाला करून घेऊ. आणि तसंही तुम्हाला माहिती, जास्त किटकिट आणि राग केला ना आणि मनामध्ये कुसवत राहिलं तर आपल्याला बीपीचा त्रास होईल, थायरॉइडचा त्रास होईल, सगळं काही गोष्टी घडते. त्याच्यापेक्षा बाबा तू तुझ्या जागी चुकी, मी माझ्या जागी चुकी, मला दुसऱ्या सगळ्या महिलांना एकच आहे की आपण सगळ्यांना व्यवस्थित शुभेच्छा देऊया. सगळ्यांनी एकमेकींना व्यवस्थित अगदी आजचा दिवस इशारा काय म्हणतो साजरो करा काय तर वयाता. आणि घरातून अगदी सपोर्ट मिळत असत आमच्यासारखे नटा थटा आणि काहीतरी फिरून यावा. आणि आमचा फोटो पण काढून पाठवा आमच्या त्या नंबरवर मेसेज. जसं एका बाईच्या मागे पुरुष असतो ना, तसं पुरुषांच्या मागे सुद्धा बाई असते. हे खरंच आहे. एक पुरुष म्हणजे ते वडील असू शकतात, आपला भाऊ असू शकतो, आपला नवरा असू शकतो, काका असू शकतो, मुलगा असू शकतो, कोणी असू शकतो. म्हणून कुठल्याही स्त्रीला सपोर्ट करण्यासाठी असं म्हणत नाही की पुरुषाचीच गरज असेल. जसं पुरुषाला बाईची गरज असेल तशी बाईला पण पुरुषाची गरज. आम्ही जर दोघी इथे दिसतोय तर आमचे दोघंही सपोर्ट करतात. एक तिथे मूल सांभाळते, एक आल्यावर ते एडिट करणार, ते टाकणार, हे त्याशिवाय आम्हालाही ते जमणार नाही. असं नाही करू पण आहे आम्हाला सपोर्ट. म्हणून सपोर्ट हा घरच्यांना असतो. कोणाच्या मागे कोणीतरी खमकेपणाने उभा राहावाच वया. मालवणी दिलंय. शारदाताई लिहिते, आय विल लिव्ह इन विरार लक्ष्मी कॉम्प्लेक्स. लक्ष्मी कॉम्प्लेक्स कुठे आहे काय माहिती तुम्हाला? माहिती तकडे पाठीमागे एक रश्मी आहे आणि त्याच्या बाजूला लक्ष्मी आहे काय? रश्मी आणि लक्ष्मी. काल पण मला एक ताई भेटलेल्या, मी तुमच्या तिथे राहते बाजारात, त्यांनी मला पाठवून आल्या, धावत हाक मारायला लागल्या. तर मी कुठे राहता, मला वाटलं तुम्ही वेस्टला राहता. म्हणजे नाही आम्ही इथेच राहतो. ओम एजन्सी टॉवर दाखवला, त्याच्या बाजूला 1-2 बिल्डिंग सोडल्या की आमचं टॉवर गगन टॉवर आहे असं. म्हणजे तिला तिथून तलावाजवळ दाखवलेलं, मनमेलपाडा तलावाला आम्ही राहतो. हा, असं आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे काही फोटो असतील काय असतील आता बंद करते मी. धन्यवाद आणि परत एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आमच्यामध्ये काही भांडणं होत नाही असे काय नाही. थोडेफार रुसवे फुगवे राग वगैरे असतात, ते नंतर कधीतरी व्हिडिओ करू. पण राग असले तरी पण दुसऱ्या दिवशी येऊन तुमच्या समोर येतोच. जसं मी सांगितलं ना, 100 कारणं असतात रागवण्यासाठी, पण एक कारण प्रेमाचं शोधावं. चला बाय. तुम्ही पण शोधून ठेवा आमच्यावर 1 नाही 10 कारणं शोधून ठेवा प्रेम करण्यासाठी. आणि रेसिपी आणि व्लॉगिंग नक्की बघत राहा. आणि काही इम्प्रूव्हमेंट असेल किंवा काय तुमका बघूचं असतात किंवा काय सांगायचं असेल तर खाली कमेंट करा, नाही तर व्हॉट्सअप नक्की करा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की वैतागच नाही खरोखर. धन्यवाद. हा.